दंडवत दंडवत श्री चक्र स्वामी की जय. ताई इथं फुलतांब्याची लीळा सांगता का मला? इथं स्वामींची काय लीळा आहे? दंडवत इथं संवत्सरहून कुंकुमठाणला आले स्वामी. कुंकुमठाणला एक स्थान आहे आणि एक हेमाडपंथी मंदिर आहे. तिथे चौक नमस्कारी. बरोबर. त्या मंदिराला खिडकी आहे मोठी. बरोबर. त्या खिडकीतून अवलोकन केलं. बरं ताई, कुठं आलं ते? संवत्सरचे अलीकोण. संवत्सर अलीकोण आणि कुंकुमठाण अलीकोण आहे. बरोबर. पण तिथं त्या खिडकीतून अवलोकन केलं. पुणतांबा जायचे. पुणतांबा जायचे म्हणलं, मग तिथून निघाले. बरं. इथं पुणतांब्याला आले. बरोबर. एक दिवस वस्ती झाली इथं. बरं. एक दिवस थांबले. इथं खाली त्या पाताळ गुंफेत गुंफेत होती काही. नदीच्या किनाऱ्याला. हे मोठ्या मंदिरात. बरोबर. आणि मग एक दिवस थांबले तर दुसऱ्या दिवशी मग इथं बाहेरवर परिसराला आले. बरोबर. परिसराला आल्यानंतर गावात एक ठाकूर मारून इकडे ह्या परिसरामध्ये टाकला. तिथून स्वामीनं पाहिलं. म्हणे अरे इथं हिंसा झाली. भक्तिजनाला बाईसाला भक्तिजनाला निरोप द्याला. चला म्हणे आपल्याला जायचं इथं. हिंसावरती तीर्थ आणि महात्म्य असू नये. बरोबर. म्हणून स्वामी इथून नायगाव नागपूरला निघून गेले. बरोबर. आणि तिसऱ्या दिवशी परत आले. बरं. तिसऱ्या दिवशी आल्यावर मग 20 दिवस थांबले इथं फुलतांब्याला. पहिला एक दिवस. बरोबर. कुठलं स्थान आहे बरं ते? 20 दिवस थांबले. ते स्थान कुठलं आहे? मोठं स्थान. गुंफेचंच फुलतांब्याचं. बरोबर. आणि मग 20 दिवस थांबले. मग 20 दिवसानंतर मग तिकडे पलीकडून 2 स्थान येतात. बरोबर. ते एक मर्दाना स्थान आहे, एक मादानी स्थान. म्हणजे एका ठिकाणी उठणं लावायचं, एका ठिकाणी स्नान करायचं. बरोबर. आणि त्याच्यावर उंचावर एक आहे. बरोबर. तिथं बाईसा राहत होत्या. बाईसा स्वामीसाठी काही उपार पाणी, पूजा द्रव्ये तिथं ठेवून तिथं राहत होत्या. मग तिथं कधी शंखा निरसन करायला बाईसा आलं. शंखा निरसनची हे होती. शंका कोणती आली विचारायची. बरोबर. मग तिथं बसून बाईसाचे स्वामी निरसन करत होते. बरोबर. आणि तिथून मग इकडं कोपऱ्यात एक स्थान आहे, कमळेश्वर म्हणून. बरोबर. मग तिथं निवांत बसायचे. निवांत बसले की भक्तिजन बाईसा म्हणायचे, बाबा आम्ही तुमचं चिंतन करतो, तुम्ही कोणाचं चिंतन करतो? बरोबर. मग स्वामीने सांगितलं हे सकळ जीवाची चिंती. सगळ्या जीवाची आम्ही साऱ्या जीवाचं चिंतन करतो. बरोबर. मग तिथून परत खाली गेले. मग नदीमध्ये जाताना दोन्हीकडून 2 स्थान आहेत. इकडून एक समोरासमोर 2. तर एक ठिकाणी इकडचं वरलाकडच्या बाजूचं ते जळशिनी म्हणजे पाण्यातल्या देवतेचं ठिकाण होतं तिथं. बरोबर. मग तिथून गाया बाया कोणी असे प्रेग्नेंट असलं तर जाऊ देत नव्हते. ते थोडे करून तिचा नाश करायचे. बरोबर. मग तिचं सामर्थ्य कमी होत. देवाने तिथं आसन केलं. तिचं सामर्थ्य कमी होऊन गेलं. बरोबर. आणि मग खाली गेले नदीमध्ये. मग तिथं भक्तिजन भिक्षा करून आले की मग तिथं भोजन व्हायचं. भिक्षा अन्न सगळं निवडून स्वामीला तिथं ठेवायची. सगळ्या भक्तिजनाचं मग ती भोजन आहे. बरोबर. म्हणजे नदीतलं जे स्थान आहे ते भोजन स्थान एकदम शेवटचं. बरोबर. आणि मग इकडच्या बाजूने वर आहे. तर मग तिथं बसून एक चरित्र सांगितलं. लीळा चरित्र. स्वामीने म्हणे इथं हे साळातीर्थ का भक्तिजन म्हणजे जी साळातीर्थ म्हणजे काय. मग स्वामीने सांगितलं पूर्वी इथं पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाला एक साळुंकी पक्षी गुंतला मेला. त्याचा एक पाय पंख खाली तुटून पडला आणि पाण्याच्या प्रवाहानं ते खाली वाद गेला. वाद गेला तर खालच्या गावाला एका मुलीचा जन्म झाला. त्या साळुंकीला. अरे बापरे. मुलीचा जन्म झाला. आणि झाल्या तिला जाते स्मरत झालं. म्हणजे मागचं पुढचं सगळं आठवायला लागलं. मग ती बोलायला लागली. पूर्वजन्मी मी अमुक होते तमुक होते. माझा देह अजून तिथं झाडाला टांगलेला आहे. म्हणून लोकायला वाटलं मूल जन्माता रडते ही बोलायला हे काय आश्चर्य. काय गावावर संकट आहे का ते आई वडिलावर आहे काय असं म्हणून मग चांगले जाणते बोलवले. त्यांनी सांगितलं म्हणे नाही हे काहीतरी शक्ती आहे म्हणे. मग आले इथं पाहिलं तर त्या पिंपळाच्या झाडाला तिचा देह टांगलेला असं. मग ते काढा आणि मग खाली कुठं देऊन त्याचा निक्षेप केला. बरोबर. मग लोक म्हणे अरे हे दक्षिण काशी म्हणे फुलतांबा. मग काशी हीच वाराणसी हीच म्हणून अशी आख्यायिका प्रगट झाली. अच्छा, काशी वाराणसी हीच झाली का? हां.
दक्षिण काशी आहे ना, एवढ्याच जागेमध्ये दक्षिण उत्तर गंगा वाहते. हां हां त्यामुळे दक्षिण काशी म्हणते. बरोबर. बाकी वर म्हणजे बारामती दक्षिण काशी हीच आहे, हा खरी लोक जातात ती नाही. नाही, बरोबर. दक्षिण काशी हीच. म्हणून आपण चक्रधर स्वामीने सांगितलं की ही काशी हीच वाराणसी हीच अशी लोकांनी आख्यायिका प्रगट केली म्हणे. हम्म. म्हणून हे शाळा तीर्थ तिथं बरोबर. असं चरित्र सांगितलं. मग तिथून वर आल्यावर इथं हां पलीकडचं एक मंदिर आहे. हां तिथं स्वामी बसलेले असताना लोक हे अन्य लोक हम्म. वर हे दावे दशक्रिया विधी इथं करत होते. बरोबर. मग त्यांच्या दशक्रियेचं ते अवलोकन केलं तिथं बसून. बरोबर. कारट मठातील आसनस्थान म्हणजे पूर्वीचं काष्टाचं म्हणजे धाब्याचं घर होतं तिथं. बरोबर. पलीकडून पट्टी शाळा होती. हम्म. तर ते अवलोकन केलं. आणि अलीकडचं 11वं परिसर स्थान. असे 11 स्थान इथं पुलतांब्यामध्ये. वरचे परिसर. तर गुंफेत 20 दिवस असताना मग इथं परिसराला यायचे वर बरोबर. गुंफेत. आणि तिथं ते महास्थान पाताळ गुंफा ते महास्थान असं बरोबर. 21 दिवसाचं वास्तव्य. 21 हो. दिवसानंतर खाली इकडे पुरणगाव हिंगोली बरोबर. इकडे निघून गेले. अशी इथली वेळ आहे. फक्त तेवढं चरित्र आहे तेवढं लीळा चैत्र आहे, म्हणजे ती दक्षिण काशी आहे एवढं लीळा चैत्र झालं. दक्षिण काशी. बरोबर. शाळा तीर्थ तिथं बसून शाळा सांगितलं. तीर्थ. बरोबर. ही दक्षिण काशी म्हणून. बरोबर. दंडवत प्रणाम. बरोबर.